हॅलो सर्वांना, आज आपल्या व्हिडिओमध्ये बघा मी आले शेतामध्ये. तर पाऊस येऊन गेलेला आहे, वातावरण तर खूपच भारी झालेलं आहे. आपलं कडवळ बघा कसं झालंय, एवढं झालंय. काय ग, चिताचं झाड माझी आई पण आलेली. चिताचं झाड आणायचं राहिलं ना, म्हणते इथं लावायचं होतं त्या तिथं. हे चिंचाचं झाड आम्ही आधीच एक चिंच आहे ग ताई, कशाला आणायचंय. लावायचं तिथं कोपऱ्यात. आबाळ तर लय आलेलं आहे अजून. पण आम्ही आलेलो आहे भाजी न्यायला. थोडं काम पण होतं शेतामध्ये, ते केलं, लावायचं वगैरे. की बरं भाजी मग तू थोडं लावला भाजीपाला. ना आता आपले कडवळामध्ये तुम्हाला दाखवते ही भाजी कोणती आहे. तर ती भाजी माझ्या आईची, आमची सगळ्याचीच आवडती आहे. ती भाजी घेणार आहेत आम्ही कडवळामध्ये. आणून लावायचं तेवढं मूग त्या दिवशी लावला होता ना ग ताई. नाही, अजून लावायचं राहिले मी तेवढं टाकू लावायची. आम्ही त्या दिवशीच लावला होता मित्रांनो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला, मी टाकला की नाही काय माहीत नाही, पण तिकडे मी मूग लावलेला होता. टाकू लई तुटे ग, तुटच सारखी जास्त झाले म्हणजे त्याच्यामुळे मुगच लावायचा तेवढा. हे बघा, हे भाजी घ्यायला चालू आहे. ही भाजी तुम्ही बघा, याला काय म्हणतात ग ताई भाजी? उपटून घे, तांदूळची भाजी म्हणते. तांदूळची भाजी. शेतामध्ये शेतकऱ्याच्या घरी म्हणलं ना काय शेत पाहिजे ग, तुला तर शेत नको वाटते. अरे मला शेत नको वाटतंय असं थोडंच आहे. मग येते दररोज, कोण येते दररोज शेतामध्ये येते मित्रांनो, माहिती आहे का? ती तांदूळक्याची भाजी आहे, ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे आणि एवढी भारी लागते खूप भारी. कशी बनवतात ग ते, सांग तरी त्यांना. पाण्यात निघते, पाण्यात धुवायची धायची, तव्यावर टाकायचं, तव्यावर टाकायची, तेल मीठ लावायचं, परतून ती करू मस्त अशी किती ग चवदार लागते. ह्याच्यात का तोडून घ्यायचे पानं चांगले, पानं तोडून घ्यायची, ह्याची कवळे शेंड घ्यायचे, पानं घ्यायचे आणि अशी पाण्यात अशी हिसळायची आणि तव्यावर टाकून द्यायची, तेल मीठ टाकायचं, मस्त छान लागते. किती जीवन जाते आज लय आवडते ह्या. माझ्या आईला सगळ्यात जास्त, माझ्या भाईला तर लय आवडती. मला म्हणजे आवडती पण एवढं पण नाही. घेऊ का उपटून डायरेक्ट घेणार आहे आता, घरी गेल्या निसायचं आहे, कारण नाही चिकलन वगैरे जास्तच आहे. दरवर्षी इथे येते माहिती आहे का, दरवर्षी मित्रांनो इथे येते एवढे, म्हणजे ह्याच बी पडतंय दरवर्षी येते. हे बघा तांदूळ का, तांदूळ का म्हणतात त्याला. मग बाजू खूप उशीर होतो. खरंच पाऊस येईल, मला लवकर घ्यायला लागेल. आता संध्याकाळी हीच भाजी आहे आपल्याला, हीच भाजी आम्ही हीच भाजी बनवणार आहे संध्याकाळी. कढी बनवून ही मोकळी भाजी बनवून मस्त तव्यामध्ये. त्या तिकडे मध्ये शिरून घे की एखादा. हा, मध्ये आतमध्ये असं. चला, नाही ग ते दिसना नाही मला इथे. आहे ग, आहे का टमाट्याचं कुठे? उन्हाळ्यात आम्ही टमाटे लावलेले ते बघा इथे. टमाट्याचे पडलेलं उगवलं ना का हा उन्हाळ्यात. ना, मग त्याचं बी पडलं ना उगलं. त्या तिकडे लाव का बाहेर ते. काहीच कमी नसते शेतकऱ्याची, तर सगळं उगत आहे. लय भारी आहे. शेत पाहिजे पक्षी, शेत पाहिजे फक्त, खरं आहे. शेतीशिवाय काही खरं नाही. तिकडं लावते लाव, त्या तिथे सरकीच्या बुडात येते. लाव सरकीच्या बुडात टमाटे येते. घे भाजी बघ. चालू आहे ग भाजी बघायला, शोधून घ्यायला लागेल, कारण लई खूप गवत आहे ह्याच्यामध्ये झालेलं. इकडे आहे, इकडे चला उपटे म्हणते, नाही तर उठतो का पट. लय भाजी येणार आहे अगं, बारीक आहे त्याच्यामुळे. एक घास आला सगळ्यांना तरी बस झाला अगं ते. छोटाली त्यामुळे ते घ्या उपटा येणार नाही, ठेवता येणार नाही. जाऊ दे, थोड्या दिवसाने आज परत करू. आज गी जेवढी आहे तेवढी, एक घास आला तरी बस झाला. नको चिखलात जाऊ, इकडे ते बस झाली तेवढी. एवढीच निघली भाजी, तेवढीच बनवू आम्ही तव्यावर बनवू. टमाट्याचं होतं ना ग, तिच्यामध्येच असेल ना. वांग्याचं रोप आणलेलं कुठं लावलं होतं ना ग ते?
इथं लावलं होतं ना, कुठं दिसणार नाही. पाळीने बुजून गेलं आणि काय करते हा इथं लावलं होतं तुम्ही व्हिडिओ, मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असं. दोन जागी टाकलाच इथं नाही काय लावलं माहिती तो व्हिडिओ मी, पण लावलं होतं आम्ही इथं लावलं होतं. ते काही दिसना नाही. ते पाळी मारताना सर्किल पाळी मारायच्या वेळेस ना ते बुजून गेलं दिसते. होतं. कुठं लाव गं हे? टोमॅटो लावायचं आम्हाला. लाव कुठं तरी लाव का इथं? जवळच लावू गं. पाणी टाकायचं म्हणजे. हां पाणी वगैरे देता पण येते ना. म्हणजे आम्हाला काहीच आणायची गरज पडत नाही. सगळं हे म्हणजे शेतामध्येच असतंय. आता उन्हाळ्यात तर सगळं आमच्या इथं भाजीपाला वगैरे बनवून लावलेलं असतं. कुंजीर घ्यायचं ह्याच्यातून शिक मिसळ. आता कुंजीरची भाजी. कुंजीर तर तुम्ही नवीनच ऐकलेलं असं. अगं नको ताई, घेते थोडी त्याच्यात मिसळ. अगं दाखव गं कशी, मित्रांना दाखव. ते पण कधी बनवतील दिसली तर. मैत्रिणीला का मित्रमैत्रिणी दोन्ही पण. छान आहे. हे बघा हे असं असतं. लय छान होती अगं ही पण. दोन्ही मिसळ केली तरी जमती. हा का? हा ती तव्यावरच बनायची का ताई दोन्ही पण? हो दोन्ही पण तव्यावर बनवते. आम्ही इकडे आहेत दोनचं. बघा मित्रांनो, मैत्रिणीला म्हणा लय छान लागते. कोरडूची घेऊ का? कुरडूची भाजी खात असतात का गं? कुरडू कुठं जनावर खातात. आपण माणसं पहिलं खात असतील ग, आता कोण खाते? कोरडूवर जगत होती माणसं. बघा पहिलं नव्हतं बाई भेटत. सगळे पहिले दिवस वेगळे होते. आता तर काय किती असलं तरी कमी. हेच कोण खात नाही. आपण घेतलेलेच कोण खात नाही अगं जास्त. नाही ना खात. पण आम्ही खातो बरं, कारण लय भारी लागते. तुम्ही पण कधी भेटले तर खाऊन बघा, भारी. आता दोन्ही मिक्स करून मस्त संध्याकाळी का चप्पल इकडे आणायले. बघा चिखलाने कसं झालंय चपलीला. सँडल बनलेत. चला इथे पाऊस यायला लागला. काय आहे ग हे धने टाकलेले बुजायला लागले का तू? बुजी येते ना, काय करू? कवा खुरपा आणू गं इकडे? नको पाऊस यायलाय. चल तर तू उगत येते. जाऊ दे. उगवून जातात ग. पाऊस असल्यावर लावल्यावर काय काही पण उगत आहे. हे बघा पाऊस चालू झालाय परत. चला इथे बस झालं तेवढंच. बस झालं. हेच किती होते. चल. हे कुंजीर आणि कशाची भाजी कधी? तांदूळची आणि कुंजीर. कुंजीरची आणि तांदळाची भाजी चालली आहे. किती काढ? 2-3 ठोबं घेऊ का? नको राहू दे. ते झालंय. नानाला खाऊ वाटलं. माझ्या भैयाला तर खूपच आवडती. म्हणलं नानाला तर जास्तच आवडती भाजी. चल पावसाने भिजतो ग परत. चल ग. हे नको काय निबर घेऊ. आपलं गिन्नी गवत आणि ते नको घेऊ निबर. चल माझी चप्पल घे इकडे. चल घेते ना मी. घेते मी. चल तुझी घे तू. दोघीच्या पण सँडल झालेले. माझी नाही झाली. मी इथंच काढली होती. तिने फार समोर काढली तिकडं, तर मग झाले. हे वांग्याची झाड. हा आले मग पण ते हे आले शेतामध्ये. माझे वडील शेतात गेले तिकडं लांबच्या शेतामध्ये. वडील आले. भैया आला. आज बाजारला जायचंय ना त्यांना, त्यामुळे लवकरच आले. तर पाऊस पण चालू आहे. बैलगाडी घेऊन गेले होते. आपली मनुबाई बघा. मनुबाई नाही ढोंगे. घरीच राहिले काय करते? पाऊस यायला लागला. मंदिरात ते कशी माणसं बसले. पाऊस आलेले. गावाकडे भारीच राहते. बघा पाऊस कसा चालू आहे. आपले बैल बांधून गेले दिसते. बप्पू गेले दिसते ग बाजारला. त्यांना खाता येत नाही म्हशीला, काहीच नाही. पाऊस एवढा चालू आहे दिवसभर. माझी आई म्हणते ती बसलेली की जाऊन पाऊस चालू आहे तर म्हणजे भिजू नको. दिवसभर भिजत असतात का लोक मंदिरात बसले. ते भारी सगळं. हात धुवायला पाणी घे थोडं. हात धुवायचे का? हा आहे का पाणी? आहे त्या टपात आहे. घे इकडे. बरं मला पण धुवून काढायचे. बैलाला खायला टाकायला लागत आहे मला.
टाक ना पुन्हा वरी धर ना. अगं ते धरता येणार नाही ना मला बघायला. आता वरी धर कसं उठणं गं ते तू. ते मला हाताने धरता येणार नाही, ते गळायला लागलं पाणी. आता मी म्हशीला खायला वगैरे टाकते, आपलं बांधून बाहेर घेते, कारण त्याला खातच आहे ना, सगळा चिखल झालेला आहे बघा. पाऊस दिवसभर चालू आहे, तर इकडे कुठेतरी बांधून घेते आणि खायला टाकते. बाय सर्वांना. हे टाकलं असतं एवढं तर बरं झालं असतं.